Hi all of you. Today is discuss about the centrifugal force, and we have to all of seen that the previous lecture, the last lecture, we have to seen that centripetal force. Then in last class we have to details the study of what is by centripetal force, what is the characteristics of the centripetal force, and what is the formula in magnitude of the centripetal force. These are all about the describe in the last class. And today is a discuss about the centrifugal force. Centripetal force and centrifugal force both are opposite. Correct? That's why in asking in exam question to 2 marks, distinguish between centripetal force and centrifugal force. The last class we have to see that what is meant by centripetal force. What is the definition of centripetal force? Centripetal force is the force acts on the particle or object performing circular motion which along the radius of circle and directed towards the center of the circle is called as a centripetal force. ओके, सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल मध्ये सगळं सेम आहे पहा इथं. तर सेंट्रिपिटल फोर्स जर डेफिनेशन समजला तर तुम्हाला सेंट्रिफ्युगल फोर्स तुम्हाला समजते. मग आता सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय की सेंट्रिपिटल फोर्स विच इज अलॉंग द रेडियस ऑफ सर्कल डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल. म्हणजे याचा सेंटर ऑफ आणि तो ऑब्जेक्टचा जो डिस्टन्स अलॉंग द रेडियस मधला जो आहे तो त्याचा फोर्स डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल. म्हणजे त्या सेंटरच्या जवळ गेला पाहिजे तो ऑब्जेक्ट, तो पार्टिकल, एखादं व्हेकल असेल. आपण एक्झाम्पलमध्ये पाहिलेलं आहे. मग तो पार्टिकल जर डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल तर त्याचं डायरेक्शन जर ॲरो असेल, त्याचं डायरेक्शन असेल आणि ते डायरेक्टेड टुवर्ड्स आहे म्हणून आपण मॅग्नेट्यूड ऑफ फॉर्म्युलामध्ये काय घेतलं होतं, मायनस mv²/r और मायनस mr⍵². म्हणून सेंट्रिपिटल फोर्सला आपण मायनस साईन लावलं होतं फॉर्म्युल्यामध्ये. करेक्ट. जर तुम्हाला सेंट्रिपिटल फोर्स जर समजला तर तुम्हाला सेंट्रिफ्युगल फोर्स समजते. मग सेंट्रिपिटल फोर्समध्ये एकच लक्षात ठेवायचं, सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल. सेंट्रिफ्युगल फोर्स म्हणजे काय ते आज आपल्याला पाहायचं आहे. ओके, लिसन. what is mean by centrifugal force and what is the definition of centrifugal force? Listen. Centrifugal force is the force acts on the particle or object performing circular motion which along the radius of circle directed away the center of the circle. म्हणजे याचा अर्थ त्या सेंटरपासून अवे दूर गेला पाहिजे तो पार्टिकल और ऑब्जेक्ट, म्हणून आपण याला सेंट्रिफ्युगल फोर्स म्हणतो. सेंट्रिपिटल फोर्समध्ये काय डायरेक्टेड टुवर्ड्स, सेंट्रिफ्युगल मीन्स डायरेक्टेड अवे. म्हणजे दोघांचं डायरेक्शन कसं असते, अपोजिट असते. म्हणून एक्झामला प्रत्येक वेळेस एक्झामला 2 मार्कला विचारते डिस्टिंग्विश बिटवीन सेंट्रिपिटल फोर्स अँड सेंट्रिफ्युगल फोर्स. मॅक्झिमम टाइम्स विचारलेला आहे. करेक्ट. त्याच्यामध्ये दोघांमध्ये सिमिलरिटी आहे, फॉर्म्युले सिमिलरिटी आहे, जनरल फॉर्म्युला सिमिलरिटी आहे, पण मॅग्नेट्यूडमध्ये फॉर्म्युल्यामध्ये सेंट्रिपिटल फोर्समध्ये इथं डायरेक्टेड टुवर्ड्स आहे. डायरेक्टेड टुवर्ड्स म्हणजे याचा अर्थ मायनस mv²/r. डायरेक्टेड अवे मीन्स पॉझिटिव्ह mv²/r. असं दोघांमध्ये ते रिलेशन आहे, म्हणजे डिस्टिंग्विश बिटवीन आहे. करेक्ट. सेंट्रिफ्युगल फोर्स इज द फोर्स acts on the particle or object performing circular motion which along the radius of circle and directed away the center of the circle is called as a centrifugal force. Okay, this is an example of centrifugal force. Listen, here this is object and this is called centrifugal force. This is center of the circle. Here also this is the centripetal force and centrifugal force, path of inertia. करेक्ट. इथं तुम्हाला दोघांमध्ये हा जो डायग्राम मध्ये दिसतो तुम्हाला याच्यामध्ये सेंट्रिपिटल फोर्स एक्सप्लेन करता येतं, इथं सेंट्रिफ्युगल फोर्स एक्सप्लेन करता येतं, इथं सेंट्रिफ्युगल फोर्स एक्सप्लेन करता येतं. आता इथं पहा, व्हॉट इज द एक्झाम्पल. दिस ऑब्जेक्ट दिस revolves along the circumference of circle performing circular motion and there is called as a circular motion, but we have to define here centrifugal force. What is by centrifugal force? आता पहा, आपण सेंट्रिपिटल फोर्समध्ये काय पाहिलं होतं की सेंट्रिपिटल फोर्स जर म्हणायचं जर असेल आपल्याला तर ह्या ऑब्जेक्टचा जो डायरेक्शन आहे डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कलकडे पाहिजे. करेक्ट. टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल. पण आता इथं काय हा डायरेक्शन काय आहे, अवे फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल. म्हणजे याचा अर्थ हा सेंट्रिपिटल फोर्स आहे का सेंट्रिफ्युगल फोर्स आहे? सेंट्रिपिटल फोर्स आहे, सेंट्रिफ्युगल फोर्स आहे. डायरेक्टेड अवे मीन्स सेंट्रिफ्युगल फोर्स,
डायरेक्टेड टुवर्ड्स मीन्स सेंट्रिपिटल फोर्स. एखादा ऑब्जेक्ट, आता फॉर एक्झाम्पल असं कन्सिडर करा, या व्हेकल या कारमध्ये काही पॅसेंजर बसले आहेत. जेव्हा सर्क्युलर पाथमध्ये अलॉंग हॉरिझॉन्टल कर्वड पाथमध्ये बँकिंग ऑफ रोड्समध्ये मोशनमध्ये असताना वेन अ कार इज मुव्हिंग अलॉंग अ हॉरिझॉन्टल कर्वड पाथ, कर्वड रोडवरती जेव्हा असेल तेव्हा तुमचं कारचं डायरेक्शन राईट साईडला असेल तर पॅसेंजरची फोर्स कशावरती ॲक्ट होते, लेफ्ट साईडला. म्हणजे हा जो आहे हा डायरेक्शन कार इकडल्या साईडला मूव्ह होतं, इकडल्या साईडला. करेक्ट, हा डायरेक्शन ॲरो दिसतो पहा. आणि हा जो आहे इकडं पॅसेंजरवरती फोर्स ॲक्ट झालेला तो म्हणजे लेफ्ट साईडला. म्हणजे याचा अर्थ बोथ आर अपोजिट. करेक्ट, म्हणजे ज्याचा अर्थ काय, सेंट्रिफ्युगल फोर्स हे इमॅजिनरी फोर्स आहे, शॅडो फोर्स आहे, ते आपण कॅल्क्युलेट करू शकत नाही. आलं लक्षात. मग सेंट्रिफ्युगल फोर्स जे आहे ते डायरेक्टेड टुवर्ड्स सेंटर ऑफ द सर्कल असतं आणि सेंट्रिपिटल फोर्स मी डायरेक्टेड टुवर्ड्स ऑफ द सर्कल. म्हणजे याचा अर्थ या सेंटरपासून याच्यावरती फोर्स ॲक्ट झालेला आहे या पॅसेंजरचा, तो कशावरती कोणत्या डायरेक्शनला असलं पाहिजे, अपोजिट डायरेक्शनला. म्हणजे डायरेक्टेड टुवर्ड्स नाही तर डायरेक्टेड अवे फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल इज कॉल्ड ॲज अ सेंट्रिफ्युगल फोर्स. करेक्ट. आता या डायग्राममध्ये पहा, या डायग्राममध्ये काय, सेंट्रिफ्युगल फोर्स. आता इथं पहा, इथं ऑब्जेक्ट दिसतं, हा पॉईंट. करेक्ट, इथला पॉईंट, हा जो पॉईंट तुम्हाला दिसतो इथला रेड डॉटचा इथला, हा तुम्हाला पॉईंट का दिसतो, इथं ऑब्जेक्ट आहे सेंट्रिफ्युगल फोर्स. हा या इथला जो ऑब्जेक्ट आहे सेंटरला आहे, सेंटर ऑफ द सर्कल असे इथं एक सेंटर ऑफ पॉईंट कन्सिडर करा. इथं तुमचा ऑब्जेक्ट आहे. ब्ल्यू कलरचा ब्ल्यू कलरचा जो ॲरो दिसतो तुम्हाला ते डायरेक्टेड टुवर्ड्स आहे इकडल्या साईडला, आणि रेड कलरचा जो ॲरो आहे ते डायरेक्टेड अवे फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल, म्हणजे अवे. मग तुमचं सेंट्रिफ्युगल फोर्स, सेंट्रिपिटल फोर्स, आणि तुमच्या इथं काय, पाथ ऑफ इनर्शिया. म्हणजे या ऑब्जेक्टचा इथल्या पाथ ऑब्जेक्टचं व्हेलॉसिटी, समजा इथून जर सेंट्रिपिटल फोर्स जर झिरो झाला, म्हणजे इथून समजा हा फोर्स इनवर्ड फोर्स जर झिरो झाला म्हणजे हा सुटून गेला, म्हणजे कोणत्या साईडला व्हेलॉसिटी, सेंट्रिफ्युगल फोर्स त्या साईडला, तिकडल्या साईडला पडेल. करेक्ट. म्हणजे पाथ ऑफ इनर्शिया कधी इथं असेल म्हणजे या व्हेलॉसिटीला इकडल्या साईडला, किंवा इकडल्या साईडला असेल, किंवा इथून इकडल्या साईडला असेल, किंवा इथून इकडल्या साईडला असेल. हे पाथ ऑफ इनर्शिया आपल्याला असं सांगता येते. म्हणजे या डायग्राम आपल्याला काय सांगता येतं, सेंट्रिपिटल फोर्स, सेंट्रिफ्युगल फोर्स. इथं ऑब्जेक्ट आहे, सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे द सेंट्रिपिटल फोर्स इज अ फोर्स acts on the particle or object performing circular motion which along the radius of circle directed towards the center of the circle is called as a center of the circle. म्हणजे टुवर्ड्सला, सेंटर ऑफ द सर्कलच्या टुवर्ड्सला खेचल्या गेलं जातं, ओढल्या गेलं जातं, म्हणून त्याला आपण सेंट्रिपिटल फोर्स म्हणतो. सेंट्रिफ्युगल फोर्स म्हणजे डायरेक्टेड अवे फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल. त्याचा फोर्स जो ॲक्ट होतो तो अवेला, म्हणजे अवेच्या डायरेक्शनपासून, कुठून, सेंटर ऑफ द सर्कलपासून, म्हणून त्याला आपण सेंट्रिफ्युगल फोर्स म्हणतो. करेक्ट. दिस इज ऑल अबाउट द सेंट्रिपिटल फोर्स अँड सेंट्रिफ्युगल फोर्स. त्याचे काय डिस्टिंग्विश बिटवीन आहेत. मग आता आपण कॅरेक्टरिस्टिक्स पाहिलं होतं, पण नेक्स्ट क्लासमध्ये पहा. दिस फोर्स इज प्रोव्हाइडिंग this acceleration is the centripetal force, centrifugal force or radial force is equal to plus mr omega square. करेक्ट. तर लास्टच्या क्लासमध्ये सेंट्रिपिटल फोर्समध्ये काय होतं, दिस फोर्स प्रोव्हाइडिंग द ॲक्सेलरेशन इज द सेंट्रिपिटल फोर्स और रेडियल फोर्स इज मायनस mr ओमेगा स्क्वेअर. मग मायनस का होतं याच्यामुळे, इथं मायनस म्हणजे डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल. अँड हिअर इन केस ऑफ सेंट्रिफ्युगल फोर्स, this force is also providing this acceleration is the centrifugal force or radial force is equal to plus mr omega square. इथं centripetal force च्या ठिकाणी centrifugal force पाहिजे. करेक्ट. and here it is an imaginary force. okay, it is a non-inertial frame. कारण this is not performing uniform circular motion, that's why it's called as it is non-inertial frame of reference. correct. Next, centrifugal force means the net pseudo force, and the centrifugal force exactly balances the resultant of all the real forces. The resultant forces in that frame of reference is zero. Means हा जो लास्ट कॅरेक्टरिस्टिक्स आहे MCQ ला विचारू शकतो आणि हा खूप महत्त्वाचा आहे. याचं मिनिंग समजून घ्या. द सेंट्रिफ्युगल फोर्स इज एक्झॅक्टली बॅलन्सेस द रिझल्टंट ऑफ ऑल द रिअल फोर्सेस. मग तुम्हाला माहिती आहे रिअल फोर्स हा कुठं असतो, सेंट्रिपिटल फोर्समध्ये. करेक्ट. मग सेंट्रिपिटल फोर्समध्ये जर रिअल फोर्स जर असेल तर सेंट्रिफ्युगल फोर्समध्ये कोणता फोर्स आहे, इमॅजिनरी फोर्स ऑर शूडो फोर्स. मग जर सेंट्रिपिटल फोर्समध्ये
रिअल फोर्स असेल तर मग इथं काय सांगतं, तर सेंट्रिफ्युगल फोर्स एक्झॅक्टली बॅलन्सेस रिझल्टंट ऑफ ऑल द रिअल फोर्स. हे असं पॉसिबल नाही. म्हणून इथं काय, द रिझल्टंट फोर्स इन दॅट फ्रेम ऑफ रेफरन्स इज द झिरो. म्हणून इथं सेंट्रिफ्युगल फोर्समध्ये फ्रेम ऑफ रेफरन्स रिअल फोर्सचं काय झिरो आहे. म्हणून हा रिअल फोर्स नाही. म्हणून याला काय म्हणतो आपण, इमॅजिनरी फोर्स किंवा स्युडो फोर्स असं म्हणतो. ठीक आहे. हे सगळे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. जर तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सेंट्रिपिटल फोर्स जर समजला, मग तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सेंट्रिफ्युगल फोर्स दोघांमध्ये डिस्टिंग्विश बिटवीन करता येते. करेक्ट. वन्स अगेन, दिस द फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द सेंट्रिफ्युगल फोर्स. इथं करेक्शन करायचं, सेंट्रिपिटल फोर्सच्या ठिकाणी सेंट्रिफ्युगल फोर्स. ओके. दिस फोर्स प्रोव्हाइडिंग दिस ॲक्सेलरेशन इज द सेंट्रिफ्युगल फोर्स ऑर रेडियल फोर्स. मग जो तुमचा ऑब्जेक्ट आहे, मग ते प्रोव्हाइड काय करते, ते तिथं तुम्हाला ॲक्सेलरेशन प्रोव्हाइड करते सेंट्रिफ्युगल फोर्स, आणि त्याचं फॉर्म्युला आहे प्लस एम आर ओमेगा स्क्वेअर. आणि इथं तुम्हाला माहिती आहे, आपण लास्ट क्लासमध्ये डिस्कस केला की प्लस एम आर ओमेगा स्क्वेअर का घेतलं, कारण सेंट्रिपिटल फोर्समध्ये तो ऑब्जेक्टचा जो फोर्स ॲक्ट होतो तो डायरेक्टेड टुवर्ड्स आहे. डायरेक्टेड टुवर्ड्स म्हणजे याचा अर्थ मायनस एम आर ओमेगा स्क्वेअर, डायरेक्टेड अवे आहे म्हणजे याचा अर्थ प्लस एम आर ओमेगा स्क्वेअर. म्हणून या दोघांमध्ये प्लस आणि मायनस साईन मॅग्निट्यूडमध्ये. इथं तुम्ही प्लस एम व्ही स्क्वेअर बाय आर घेऊ शकता, इथं प्लस एम आर ओमेगा स्क्वेअर घेऊ शकता, आणि तिकडल्या साईडला जे आहे तर प्लस एम व्ही स्क्वेअर बाय आर मायनस एम व्ही स्क्वेअर बाय आर मायनस एम आर ओमेगा स्क्वेअर असं त्याच्यामध्ये तुम्हाला सांगता येते किंवा फिजिकल सिग्निफिकन्स डिस्क्राईब करता येते. ओके. नेक्स्ट, इट इज इमॅजिनरी फोर्स अँड इट इज अ नॉन इनर्शियल फ्रेम. वी नो ऑल ऑफ यू वाय कॉल्ड हिअर इमॅजिनरी फोर्स, बिकॉज when a car moving in a along the horizontal banked curve road, then this car acts on the right direction and the force acts on the passenger in a left direction. Correct. That's why this is, we cannot calculate this force. That's why this is a imaginary force or pseudo force. But another one reason why called the imaginary force, because centrifugal force exactly balances resultant of all real forces. This is correct. But we know all of you, the resultant force in that frame of reference is the zero. Why zero? Because real force is also called as a centripetal force, not a centrifugal force. That's why here the resultant force in that frame of reference is this zero. म्हणून इथं काय आपण फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणत नाहीत, आपण इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणत नाही. म्हणून इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणजे इथला जो रेफरन्स आहे, इथला फ्रेम ऑफ रेफरन्स झिरो आहे, म्हणून याला आपण काय म्हणतो, नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणतो. करेक्ट. दिस इज द सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स. इट इज द इमॅजिनरी फोर्स अँड इट इज अ नॉन इनर्शियल फ्रेम, अँड इमॅजिनरी फोर्स इज ऑल्सो कॉल्ड एज अ pseudo force. Centrifugal force means that the net of pseudo force. Okay. Centrifugal force exactly balances the resultant of all the real forces. The resultant force in that frame of reference is thus zero. करेक्ट. सेंट्रिफ्युगल फोर्स एक्झॅक्टली बॅलन्स करतं रिअल फोर्स सोबत. करेक्ट आहे. पण त्याचा रिझल्टंट फोर्स या फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये झिरो राहते. म्हणून याला काय म्हणतो आपण, सेंट्रिफ्युगल फोर्स म्हणतो, स्युडो फोर्स म्हणतो, इमॅजिनरी फोर्स म्हणतो. जरी आपण ऑल दिस स्टडीड इन लास्ट क्लास. वी हॅव टू सीन दॅट द इन केस ऑफ सेंट्रिपिटल फोर्स. ओके. These are examples of centrifugal force. Listen. Visualize yourself on merry-go-round rotating uniformly. Okay. If you close your eyes, you will not know that you are performing a circular motion, but we feel that you are at rest. Okay. मिनिंग काय होतं, एक्झाम्पल सेंट्रिफ्युगल फोर्सचं सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल. असं युज्युलाइज करा युअर सेल्फ. वी हॅव टू सीट ऑन द मेरी गो राऊंड रोटेटिंग युनिफॉर्मली. मग हा मेरी गो राऊंड आहे. मग असं कन्सिडर करा की तुम्ही याच्यावरती कॉन्स्टंटली युनिफॉर्मली याच्यामध्ये मोशनमध्ये आहे. तर काय सांगतं, व्हिज्युलाइज युअर सेल्फ. तुम्हाला स्वतः व्हिज्युलाइज करा ऑन अ मेरी गो राऊंड. मेरी गो राऊंडवरती असं कन्सिडर करा रोटेटिंग युनिफॉर्मली. ओके. नेक्स्ट काय सांगते, इफ यू क्लोज युअर आईज, म्हणजे आपले स्वतःचे डोळे जे आहेत ते क्लोज करा. यू विल नॉट नोन दॅट यू आर परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन. आपल्याला माहीत राहणार की आपण सर्क्युलर मोशन परफॉर्म करत नाही आपण, बट आपल्याला फील होते की यू आर ॲट रेस्ट. करेक्ट. पण हा तुमचा जो डायरेक्शन दिसतं, हा इथला जो पॉईंट, हा तुमचा काय पॉईंट आहे, हा सेंटर ऑफ द सर्कल पॉईंट आहे असं कन्सिडर करा. आणि हे रोटेट करत जातं. करेक्ट. मग जेव्हा तुम्ही तुमचे डोळे
जेव्हा बंद करता, यू क्लोज युअर आयज, यू विल नॉट नोन दॅट यू आर परफॉर्मिंग सर्क्युलर. तुम्हाला माहीत राहत नाही की तुम्ही सर्क्युलर मोशन परफॉर्म करता, पण तुम्हाला फील होतं की तुम्ही ॲट रेस्टमध्ये आहात, असं परफॉर्म होते. पण जेव्हा आय जेव्हा ओपन असतील, मग तुम्हाला दिसेल की आपण सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो, करेक्ट. पण परफॉर्म करतो, बट तुमचं आता याला आपण नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स का म्हणतो. आता नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये त्या ऑब्जेक्टचा युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये कॉन्स्टंट स्पीडनं मोशनमध्ये सर्क्युलर मोशन परफॉर्म करते. बट इथं काय करत नाही सेंट्रिफ्युगल फोर्समध्ये. इथं मेरिगो राऊंडमध्ये फोर्स कसा ॲक्ट होतो अवे फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल. म्हणजे आता तुमच्या या स्पीडमध्ये व्हेरिएशन होते, म्हणजे कॉन्स्टंट स्पीड राहत नाही. आता इथं सेंटर ऑफ द पॉईंट आहे, मग याचा जसजसं याच्यावरती फोर्स ॲक्ट केला, तुम्ही डायरेक्टेड टुवर्ड्स येत नाही मेरिगो राऊंडमध्ये, डायरेक्टेड अवे फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल, करेक्ट. मग इथं तुमचं मोशन वाढत जातं. आता समजा फॉर एक्झाम्पल इथं असाल, इथून मग नंतर अजून फोर्स ॲक्ट झाला, मोशन अजून ॲक्सेलरेशन वाढतं, अजून थोडं पलीकडे गेलात अजून, म्हणजे याचा अर्थ तुमचा जो फोर्स आहे, तो ऑब्जेक्ट जे आहे, तुम्ही सेंटर ऑफ द टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल नाही, अवे फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल. जेव्हा तुम्ही असं फील करता की तुमचे डोळे बंद आहेत, तेव्हा तुम्हाला असं फील होते की तुम्हाला माहीत राहत नाही की आपण सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो, बट आपल्याला फील होतं की आपण ॲट रेस्टमध्ये, पण तुम्ही त्या ॲट रेस्टमध्येच आहात, करेक्ट. पण तिथं सेंट्रिपिटल फोर्समध्ये जो फोर्स ॲक्ट होतो तो सेंट्रिपिटल फोर्स डायरेक्टेड टुवर्ड्स आहे. आता सेंट्रिफ्युगलमध्ये काय डायरेक्टेड आहे. मग आता तुम्ही समजा फोर्स ॲक्ट केला, मग हळूहळू काय होत जातं, तुमचं अप्रॉक्सिमेशन सेंटर ऑफ पॉईंटला येतं ॲटोमॅटिकली. पण त्याचं स्पीड कसं आहे, कॉन्स्टंट नाही, म्हणून त्याला इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणत नाही. मग इथं कसं आहे, हळूहळू तुमचं स्पीड कमी होतं, जसं फोर्स कमी करत गेला, मग तुमचा व्हेलॉसिटी काय होतं, कमी होत जाऊन त्या अप्रॉक्सिमेशन या सेंटर पॉईंटला येतो, मग तुम्ही तिथं स्टॉप होता. म्हणजे याचा अर्थ तुमच्या स्पीडमध्ये, तुमच्या ॲक्सेलरेशनमध्ये व्हेरिएशन आहे, म्हणून याला काय म्हणतो आपण, नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स आहे. इथं युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करत नाही. म्हणजे याचा अर्थ युनिफॉर्मली रोटेटिंग आपल्याला स्वतःला व्हिज्युअलाइज होतं, म्हणून ते काय होतं, ते दिस इज एक्झाम्पल ऑफ सेंट्रिफ्युगल फोर्स, करेक्ट. Okay, centrifugal force, once again, this is the last characteristics of the centrifugal force. Centrifugal force is an imaginary force, pseudo force, experienced only in non-inertial frame of reference, correct. Non-inertial frame आहे, imaginary force आहे. This force is necessary in order to explain Newton's law of motion in an accelerated frame of reference. ते ॲक्सेलरेटेड, तुम्हाला आता याच्या अगोदरच्या एक्झाम्पलमध्ये ते सगळे जेवढे काही ऑब्जेक्ट आहे ते ॲक्सेलरेटेड मोशनमध्ये आहेत, म्हणून ते ॲक्सेलरेटेड फ्रेम ऑफ रेफरन्स आहे, करेक्ट. म्हणजे असं कॉन्स्टंट वगैरे नाही ॲक्सेलरेशनमध्ये, टाईमनुसार ते त्याचं चेंजेस होत जाते त्याचं स्पीड, म्हणजे म्हणून ते नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स आहे, करेक्ट. आणि हे कोण एक्सप्लेन करतं, न्यूटन सेकंड लॉ करतं. म्हणजे तिथं लॉज ऑफ मोशनमध्ये F इज इक्वल टू द प्रोडक्ट ऑफ मास इंटू ॲक्सेलरेशन, दिस इज द फॉर्म्युला ऑफ न्यूटन सेकंड लॉज ऑफ मोशन. नेक्स्ट, सेंट्रिफ्युगल फोर्स ॲक्ट्स अलॉंग द रेडियस, करेक्ट, बट इट इज डायरेक्टेड अवे फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल. हां, correct. Centrifugal force acts along the radius, correct, but it is directed away from the center of the circle, and direction of centrifugal force is always opposite to that of the centripetal force. Centripetal force च्या आणि ऑलवेज त्याचे डायरेक्शन कसं आहे, ते अपोजिट असते सेंट्रिपिटल फोर्सपेक्षा. कारण का, म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स डायरेक्टेड टुवर्ड्स आहे, सेंट्रिफ्युगल फोर्स डायरेक्टेड अवे आहे, म्हणून ते दोन्ही ऑलवेज काय असतं, ते अपोजिट इन डायरेक्शनमध्ये असतात. सेंट्रिफ्युगल फोर्स फॉर्म्युला mv²/r आणि सेंट्रिपिटल फोर्सचे फॉर्म्युला mv²/r. पण इन केस ऑफ ऑर्डर, द मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रिपिटल फोर्स हिअर मायनस mv²/r and centrifugal force in case of magnitude here plus mv²/r. Centrifugal force is always present in a rotating bodies. म्हणजे सेंट्रिफ्युगल फोर्स तुम्हाला ऑलवेज कशामध्ये भेटतं, तुम्हाला रोटेटिंग बॉडीजमध्ये भेटतं. मग रोटेटिंग बॉडीज म्हणजे याचा अर्थ तुम्हाला सेंटरला काय पाहिजे, ॲक्सिस ऑफ रोटेशन पाहिजे. रोटेटिंग जर बॉडीज तुम्हाला स्टडी करायचं असेल तर एक ॲक्सिस ऑफ रोटेशन सेंटरला पाहिजे. जसं की इथं मेरीगो राऊंडमध्ये इथं पहा, सेंटरला कसं इथं ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे. मग जर तुम्हाला सेंट्रिफ्युगल स्टडी करायचं असेल तर तुम्हाला रोटेटिंग बॉडीज पाहिजे, म्हणजे आपलं सेंटर ॲक्सिस ऑफ रोटेशन पाहिजे, करेक्ट. आणि हा जो पॉईंट इथं काय सांगते पहा, डायरेक्शन ऑफ सेंट्रिफ्युगल फोर्स इज ऑलवेज अपोजिट टू दॅट ऑफ द सेंट्रिपिटल फोर्स. तर हा पॉईंट आपल्याला इथं पाहता येतं. या डायग्राममध्ये पहा, हे पहा, सेंट्रिफ्युगल फोर्स इज ऑलवेज अपोजिट
that the direction of centripetal force, correct? हे पहा इथं ऑब्जेक्ट आहे, इथं सेंटर ऑफ पॉईंट आहे, सेंट्रिपिटल फोर्स डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल आहे, सेंट्रिफ्युगल फोर्स डायरेक्टेड अवे फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल. हे दोघं एकमेकांच्या कसे आहेत, अपोजिट इन अ डायरेक्शनमध्ये आहे. म्हणजे आपण असं स्टडी करतो सेंट्रिपिटल फोर्स, सेंट्रिफ्युगल फोर्स. Simply say that centripetal force means it is directed toward the center of the circle. Centrifugal force means directed away from the center of the circle. Okay, centripetal force is a real force and centripetal force is a inertial frame of reference, and here centrifugal force is it is directed away from the center of the circle. It is a pseudo force, imaginary force, it is a non-inertial frame. This is all about these things, centripetal force and centrifugal force.